नमस्कार, माझं नाव संतोष गायकवाड, माझी मिसेस ज्योती गायकवाड. आम्ही कल्याणचे रहिवासी आहे. तर आम्हाला सूर्य हॉस्पिटलचा रेफरन्स भेटला डॉक्टर कुंदन इंगले यांच्याकडून की ती अशा लहान कमी वजनाचे किंवा चांगले इकडे बाळ वाचलेले आहेत पुन्हा असं रेफरन्स आलं. आणि आम्ही 7th मंथच्या सोनोग्राफीसाठी पुण्याला आलो होतो. तर त्यानंतर ते सडनली आम्हाला माहीत पडलं की गर्भपिशवीचं हे तोंड उघडत चाललेलं आहे, त्यामुळे बेड रेस्ट घ्यायचे कंपल्सरी. तर आम्ही बेड रेस्ट चालूच होतं पुण्यामध्ये, सडनली राहत होतो तिकडे. आणि त्यानंतर मग अचानक लिकेज चालू झालं. लिकेज झाल्यानंतर मग डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून आम्ही सूर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन केलं. तर तिथे 2 दिवस ॲडमिट होतो, पेशंट होतो आमचा ॲडमिट. त्यानंतर मग थोडं ब्लडिंग चालू झालं. मग त्यानंतर मग जे सोनोग्राफी वगैरे झाले त्यांनी चेक केलं की आता थोडंसे पाणी लिकेज होते, त्यामुळे बाळाला इन्फेक्शन वगैरे नको, त्याच्यासाठी डिलिव्हरी करणं महत्त्वाचं आपल्याला. तर त्याच्यामुळे मग आम्ही डिसिजन लगेच घेतला की हां ठीक आहे, आपण डिलिव्हरी करून घेऊया. तर डिलिव्हरी झाली. त्यानंतर मग व्यवस्थित डिलिव्हरी झाली. लगेच 2 ते 3 मिनिटात NICUमध्ये बाळा शिफ्ट केलं. आणि शिफ्ट केल्यानंतर हार्डली 5 ते 10 मिनिटात आणले. तर मॅडम जे आहेत, जे इन्चार्ज जे हेड आहेत ते डिपार्टमेंटचे, त्यांनी आम्हाला पूर्ण बाळाची सिच्युएशन सांगितली, कसं बाळ आहे की 29 आठवड्यामध्ये डिलिव्हरी झाली आमची. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं या 7 ते 8 आठवडे आपलं स्टे करावं लागेल NICUमध्ये. आणि सुरुवातीला त्याला CPAP सपोर्टवर ठेवला होता. त्यानंतर मग डेली आम्ही रोज सांगितलं रोज यायचो सकाळी. तर जे मेन सर आहेत स्वतः शाह सर स्वतः ते काउन्सिलिंगमध्ये पूर्ण डेची अपडेट द्यायची आम्हाला. आणि इथे असं हॉस्पिटल आहे की इथे पूर्ण वेळ थांबायची गरज नाही बिलकुल. आपण सकाळी 2 तास थांबून काय मेडिसिन द्यायचे, काउन्सिलिंग अटेंड करायची, विजिट द्यायची. विजिट नंतर मग आपण थांबलंच पाहिजे असं नाही. आज म्हणजे आपण नसताना पण हे हॉस्पिटल आपल्यासाठी थांबत नाही, आपले ट्रीटमेंट थांबवत नाही, ट्रीटमेंट चालू असते कंटिन्यू. ती गोष्ट आम्हाला चांगली आवडली. त्यामुळे म्हणजे आम्हाला ते मुंबईमध्ये हे असं कधीच ऐकलं नव्हतं आम्ही की आपण नसताना ट्रीटमेंट चालू आपली. म्हणजे काय असेल अपडेट फोनवर वगैरे देतात, कंपल्सरी थांबत गरज नाही. तिथला स्टाफ आहे, NICUचा स्टाफ आहे. माझ्या वाईफचे जे IPD वॉर्डमध्ये होते तिथला स्टाफ आहे. त्यानंतर बिल्डिंग स्टाफ आहे, पूर्ण सेक्युरिटी, पूर्ण स्टाफ कॉपरेट. म्हणजे कुठला पण पॉईंट आम्ही रेस केला की आम्हाला रिक्वायरमेंट आहे की असं आम्हाला कधी झालंच नाही की आम्ही डबल त्यांना फोन करायची फॉलोअप म्हणजे गरजच लागली नाही बिलकुल आम्हाला. त्यानंतर ते NICUमधले सर आहेत आपले नरेश सर आणि जयेंद्र सर आहेत. कधी पण मी 4 टाइम जर त्यांना विचारलं, रस्त्यात हॉस्पिटलमध्ये भेटले, विचारलं तरी मला सर, इव्हन शाह सरांना, मॅडम यांना विचारलं, कोणाला विचारलं पण लगेच ऑन द स्पॉट थांबून आम्हाला अपडेट द्यायची. म्हणजे कधी उशीर झाला यायला आम्हाला तर वगैरे कधी कोणता स्टाफ आम्हाला कधी नाही बोलला नाही असं. आणि त्यानंतर थोडंसं जे आठवडे आहेत, जे 7 आठवड्यामध्ये आमचे डिस्चार्ज होत आहे, थोडंसं अप डाऊन थोडं चालूच होतं. सुरुवातीला वजन कमी होणं, त्यानंतर परत थोडं काय यायचं पण सोल्युशन परत निघत गेलं. पण जे स्टाफने आणि डॉक्टर सर्वांनी जो सपोर्ट केला म्हणजे तेच आम्हाला भरपूर आवडलं. म्हणजे असं म्हणजे मला थोडीशी माझ्यामध्ये पण 10-12 दिवसानंतर वजन वाढत नाही म्हणून थोडंसं हे विचार करत बसायचो. पण त्यानंतर मला स्टेप बाय स्टेप पण. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट त्यांची चांगली आहे की कंपल्सरी Day 1 पासून मॅटर्निटी नंतर कंपल्सरी मदर मिल्क देतात. कंपल्सरी म्हणजे मदर मिल्क देणं ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे आज मदर मिल्कसाठी जे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघितलं जे स्टँडेज वगैरे भिंतीवर काढलेले आहेत ते म्हणजे चांगले मदर मिल्कचं महत्त्व पटवून दिलेलं पूर्ण. एवढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असं सुद्धा मदर मिल्कला प्रेफरन्स देतात असे पहिलं हॉस्पिटल मी बघितलं एवढ्या माझ्या दिवसांमध्ये. म्हणजे जेवढे मी हॉस्पिटल 18 वर्ष 19 वर्ष हॉस्पिटल फिरलो कुठे जेवढं त्याच्यावर फोकस दिसला नाही करताना. म्हणजे आणि जेवढं आणि KMC नावाचा एक प्रकार आहे तो 3rd day 4th day पासून चालू केलं मदर केअर मुलांना. तर ते पण चांगले म्हणजे ते ह्या नॅचरल गोष्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सोबत घेऊन पेशंट आमचा 1 आठवडा लवकर आमची आता सुट्टी होत आहे. धन्यवाद. मी रेफर केलं सर्वांना की मी पण बऱ्याच लोकांना
या 1.5 महिन्यामध्ये सांगितलेलं आहे चांगलंच फीडबॅक, म्हणजे बाय डिफॉल्ट माझ्या मनापासून फीडबॅक, कारण ते स्टाफ आणि हॉस्पिटल चांगले म्हणून बाय डिफॉल्टच गेलेला आहे तो फीडबॅक. आम्ही इव्हाना सांगितलेलं आहे की हे चांगलं, भले जायचं म्हणजे राहायचा त्रास झाला पण हॉस्पिटल चांगलं आहे. त्यामुळे आम्हाला धन्यवाद पूर्ण स्टाफला करतो की एवढी केअर घेतल्याबद्दल आमच्या बेबीची, आणि आमचून केअरच घेतली एक प्रकारे, म्हणजे कधी हे ना असं केलं कोणाला, कधी त्याचे इकडे काही काय हे कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे, पूर्ण स्टाफ आहे. नाव तर आता सर्वच जण आहे, नाव तरी आता कोणाचं घेणार असं सर्वच पूर्ण स्टाफ, असं कोणत्या एक पण सिंगल स्टाफ नाही की आम्हाला कोऑपरेट नाही करत कुठल्या डिपार्टमेंटला, असं एक पण स्टाफ नाही, डॉक्टर पासून पूर्ण स्टाफपर्यंत. थँक्यू.